अनुज रजनी जमनुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जुदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरहाणगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटे ढळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य पुष्पं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो चक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तो का जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिवसाची धन संपत्ती विदवत्तान सत्तारे लोक
भीतीच्या पडवणे करसे कारे आयुष्याची होळी रे सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल सजवलं लेकराला सदा नाम घोष हो ना भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या चिंतनाने दोन मिनिट अनहद नादाची प्राप्ती होत असते तुर्या अवस्थेची प्राप्ती होत असते अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे याचा अनुभव याची अनुभूती याचा प्रत्येक साधकाला येत असतो हातात गळ्यात दंडात डोक्यात हार घालायचे कारण काय आहे सतत सुगंधित कार्याला हातभार तुमचा लागावा या कारणास्तव हे सर्व आहे मायबाप बाकी काय नाही मग माझ्या देहाला पूजलं बाबांनी का माझ्या जिवंत सिंहासनावर असणाऱ्या ईश शक्तीला पूजलंय जी
ईश शक्ती सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो सदोदित नामस्मरणानं भगवंताची प्रचिती प्राप्त होत असते. मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं बरं का, त्यानं माझ्या पदराला पकडावं आणि पदराला पकडून त्यानं ओढावं. जसं गोपाल कृष्ण यशोदा मैयाच्या पदराला पकडून म्हणायचा, माँ बहुत भूक लगे है, खाने के लिए कुछ तो भी दे दो ना. असं त्यानं तुम्हाला किंवा मला म्हणावं. याच्या करता सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. श्री संत नारायण बाबांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या नामस्मरणाने तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातनं हा दैदिप्यमान सोहळा अतिशय देखण्या स्वरूपात आहे. चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मृदुंगाचार्य गायनाचार्य सुंदर असे साऊंड सिस्टीम माता भगिनी पुरुष वर्ग अबालवृद्ध एकाहून एक बळीरे हे सर्व महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेले सर्व महाराज मंडळी इथं व्यासपीठावरती उपस्थित सर्व महाराज मंडळी जवळजवळ 90% कीर्तनकार आहेत. बाबा 90% नाही पण 70% मृदुंगाचार्य गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव फळकतं मायबापांनो काना कोपऱ्यामध्ये असे माझ्या या बाजूला उभे होते परमपूज्य आदरणीय स्वर भास्कर भगुरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या स्तोला मोलाचं आपल्या परिसराचं भूषण नामस्मरण चिंतनात दंग असणारे कर्मयोगी या ठिकाणी उपस्थित आहेत. कातकडे गुरुजी उपस्थित. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सर्व गुणीजन महाराज मंडळी माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध सप्ताहासाठी 100 रुपयापासून तर 2-2, 10-10, 20-20 हजार रुपयापर्यंत देणगी देणारे सर्व भाविक मंडळी तुमच्या चरणावर सुद्धा नतमस्तक आहे. कारण की हे धर्माचं कार्य आहे आणि धर्माच्या कार्याकरता तुम्ही सर्वजण संघटित होता, एकत्र येता आणि ऑन टू द लास्ट मॅन शेवटच्या माणसापर्यंत सत्य विचार घेऊन जाण्याचं कार्य वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असते. आमचे शांती ब्रह्म आमच्या सर्व महाराजांवरती आईसारखं प्रेम करणारे, आईसारखं नाही आईचंच प्रेम, बापासारखं प्रेम करणारे आणि आईचं बापाचं प्रेम देणारी एकच व्यक्ती वारकरी संप्रदायात होती, ज्ञानेश्वर माऊली. तिला आई म्हणाव का बाप म्हणाव हे अजूनही आम्हाला कळालं नाही. आणि प्रश्न असा उद्भवला, माऊली स्त्री का पुरुष? तात्या तुम्ही म्हणता कार्यक्रम झाल्यावर तुला शिवलं तरी हाणू. डॉक्टर माऊली स्त्री का पुरुष? म्हणले तुला कळत नाही माऊली स्त्री आहे का पुरुष आहे? तुमच्या मते काय वाटतं? गंगाखेडचे महाराज शिरसाट महाराज माईक कोणाचं भुरभुर करतोय. तुमच्या मते काय वाटतं तुषार भैया? पुरुष. पण वेदानं ज्याला मान्यता दिली, वेदशास्त्रे देती ग्वाही, 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 वेदशास्त्रे
काही, पण हे कळण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. 25 अभंग पाठ झाले, नाथाचा हरिपाठ, माऊलीचा हरिपाठ पाठ झाला म्हणजे अनुभूती अनुभव येत नसतो. परमार्थ निस्ता जिभेचा नसून परमार्थ डोळ्याचा बी असतो. निस्ता डोळ्याचा नसून कानाचा बी असतो. निस्ता कानाचा नसून हाताचा बी असतो. निस्ता हाताचा नसून पायाचा बी असतो. म्हणले परमार्थ पायानं करता येतो, पाऊले चालती. परमार्थ हाताने करता येतो, कामामध्ये काम, काही म्हणा राम. परमार्थ कानाने सदोदित त्याचं नामस्मरण ऐकण्याची ज्या कानाला सवय आहे. आमच्या तिथं काकडा चालू झाला का भोंगे खोलून आणणारे यांचे युनिट विकून टाका, लागले येवळाय, झोपणही लागत येवळायला. परमार्थ कानाचाही असावा, परमार्थात कान पिकलेले असावे त्याच्या नामस्मरणाने, त्याच्या चिंतनाने, त्याच्या महाराज. आणि हे सगळ्या गोष्टी परमार्थ डोळ्याचा म्हणले डोळ्याचा. आपले डोळे नेमकं कसे आहे? माऊलीच्या डोळ्यात जो भाव आहे, जो वारकऱ्याच्या डोळ्यात भाव आहे, तो भाव काडेकर महाराज आमच्या डोळ्यामध्ये जर उतरला ना तर थोडे थोडे तुकोबर ऐकायला. आमच्या डोळ्यात जर सतत निळ फुल्या फार महत्वाचे, डोळे फार महत्वाचे, जीभ फार महत्वाची आहे. डोळे भरून या पाहिन तुझे डोळे भरून या पाहिन तुझे